नमस्कार, मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 कप मेथड सांगणार आहे. आता ही 2 कप मेथड कशी करायची आणि ते केल्याने काय होतं, तर ह्या पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण ही 2 कप मेथड ज्या करतो त्या पाणी का यूज करतो. तर पाणी आपण यूज करतो कारण पाण्याचा जो गुणधर्म असतो तो असतो कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये सामावून घेण्याची. जसं उदाहरणार्थ समजा तुमच्या घरी पाहुणे आले आणि त्यांना तुम्हाला सरबत द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय वापरणार, तर पाणी वापरणार आणि जे कुठलंही तुम्हाला फ्लेवरचं सरबत करायचं आहे ते तुम्ही वापरणार, ते तुम्ही सिरप वापरणार. ते सिरप जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकता तेव्हा काय होतं, ते पाणी पाणी न राहता ते सरबतामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजेच काय, तर पाणी कुठलीही गोष्ट स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो, त्याचं रूपांतर त्या गोष्टीमध्ये होऊन जातं. तसंच जर तुम्ही घरात पाहुणे आल्यावर समजा जर चहा पण करत असाल तर चहासाठी तुम्हाला जे इन्ग्रेडियंट लागतात ते पण काय असतं, पाणी असतं, चहा पावडर असते, साखर असते, तुम्हाला जर त्याच्यामध्ये वेलची लवंग जे काय टाकायचं असेल ते पण. जितके तुम्ही इन्ग्रेडियंट पाण्यामध्ये टाकाल तेवढंच ते पाणी छान आणि खूप सुंदर लागणार आहे. तर जेव्हा म्हणजे पाण्याचं हे वैशिष्ट्य आहे की कुठल्याही गोष्टीला स्वतःमध्ये समारोप करून घ्यायचं, स्वतःमध्ये समाविष्ट करून घ्यायचं. तर जेव्हा तुम्ही 2 कप मेथड करतात तेव्हा तुम्ही पाणी वापरतात, कारण जेव्हा तुम्ही 2 कप मेथड करता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुमची करंट रिॲलिटी डिझायर रिॲलिटीमध्ये शिफ्ट करतात आणि तुम्हाला जे काही हवं असते ते जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करतात तेव्हा ते लवकरात लवकर तुम्ही क्वांटम जम्प करून तुमची डिझायर रिॲलिटी लवकरात लवकर तुमच्या रिॲलिटीमध्ये घेऊन येतात. त्यामुळे हे वॉटर आपण ह्या टेक्निकमध्ये वापरतो. आता कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेन, पण त्याआधी ही जी टेक्निक आहे ती मी गेल्या वर्षी केलेली, म्हणजे ऑलमोस्ट आता 1 वर्ष झालं आहे. आणि जेव्हा ही मी केली टेक्निक तेव्हा म्हणजे आपल्याला डिसाईड करायचं असतं की आपल्याला काय हवं आहे. जसं ही जी टेक्निक आहे ही तुम्ही रिलेशनशिपसाठी करू शकता, तुम्ही इन्कमसाठी करू शकता, तुम्ही तुमच्या हेल्थशी रिलेटेड काही गोष्टी असतील त्यासाठी तुम्ही करू शकता, तुम्हाला चांगले एक्झाम्समध्ये चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही करू शकता, तुम्ही जॉबसाठी सुद्धा करू शकता. आता जर समजा तुमचं रिलेशनसाठी असेल आणि तुमचं लग्न नाही झालं, तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही करंट रिॲलिटी ह्या पेजवर लिहिणार आहात सिंगल, आणि डिझायर रिॲलिटीमध्ये तुम्ही लिहिणार आहात हॅपीली मॅरिड विथ माय ड्रीम पार्टनर, किंवा मी माझ्या स्वप्नातल्या पार्टनरबरोबर लग्न केलं आहे आणि मी खूप खुश आहे. तर असं काही तुम्हाला कुठलीही म्हणजे गोष्ट हवे ते तुम्ही स्वतःच्या पॉझिटिव्ह वर्ड्समध्ये प्रेझेंट टेन्समध्ये त्याचं रूपांतर करून त्या पेजवर लिहायचं आहे. जर तुम्हाला जॉब हवा असेल आणि तर तुमच्याकडे जॉब नाही आहे, तुम्ही काही काम नाही करत आहात, तर तुम्ही तुमच्या करंट रिॲलिटीवर लिहिणार आहात नॉट वर्किंग, आणि तुमच्या डिझायर रिॲलिटीमध्ये तुम्ही लिहिणार आहात, म्हणजे जर तुमचा काही स्पेसिफिक कंपनीमध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर त्याचं तुम्ही तिथे नाव मेन्शन करू शकता. तर तुम्ही लिहिणार आहात की आय एम वर्किंग इन दिस सो अँड सो कंपनी, किंवा आय एम वर्किंग हॅपीली इन दिस सो अँड सो कंपनी, असं तुम्ही लिहू शकता. आणि जर तुम्हाला हेल्थशी रिलेटेड असेल तर आजाराचं नाव मेन्शन करू नका. जर तुम्ही आजारी असाल तर फक्त तुम्हाला लिहायचं आहे की तुमचे तसं समजा तुमची तब्येत वगैरे ठीक नाही, थोड्या फार कुरबुरी चालू असतात, तर तुम्ही तुमच्या करंट रिॲलिटीमध्ये लिहिणार आहात की अनवेल, आणि तुमच्या डिझायर रिॲलिटीमध्ये तुम्ही लिहिणार आहात की आय एम परफेक्टली हेल्दी अँड हॅपी, असं पण तुम्ही लिहू शकतात. ही झाली तुमची डिझायर रिॲलिटी. ओके. तर ह्या अशा तऱ्हेने तुम्ही ही 2 कप मेथड करू शकतात. त्यानंतर मी जेव्हा केलेली तेव्हा मी फर्स्ट टाईम ही मेथड करत होती, आणि मी कुठलीही मेथड करते ही विश्वासाने करते, हा विश्वास ठेवून की ही जी मी टेक्निक केली आहे किंवा ही जी मी मेथड केली आहे ही पूर्ण होणार आहे किंवा पूर्ण झाली आहे, हा माझा विश्वास असतो कुठलीही टेक्निक करताना, आणि तो असणं फार गरजेचं असतं. तर जेव्हा ही मी टेक्निक केली तेव्हा मी विचार केला की मी कुठल्या गोष्टीसाठी करू, कारण रिलेशनशिप तर माझं खूप चांगलं आहे. त्यानंतर मला जसं हवं तसं माझं काम आहे, माझं हवं तसं मला इन्कम आहे, तसं म्हणजे मला जे हवं ते मी करते आहे, आणि माझी हेल्थ पण खूप चांगली आहे. सो मी विचार केला मी कशावर करू. सो माझं नेहमी डिझायर होतं की मी भरपूर पैसे खर्च करते, म्हणजे मी खूप लॅविश लाईफ जगते, तर पण माझं नेहमी असं होतं की मला
एक ठराविक अमाउंट म्हणजे ठराविक बँक बॅलन्स हा माझ्याकडे हवा, म्हणजे असं मला वाटलं पाहिजे की तो बँक बॅलन्स माझ्याकडे आहे. तर म्हणजे अशी ती वॉववाली फिलिंग आली पाहिजे मला. सो माझी नेहमी माझं नेहमी डिझायर होते एक ठराविक बँक बॅलन्स माझ्याकडे हवा. मला माझ्या बँकेमध्ये बघायचा आहे तो बॅलन्स. सो मी विचार केला मी ह्याच्यावर करते. तर मी काय केलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टिकी नोट लागणार आहेत आणि 2 ग्लास लागणार आहेत. मी 2 काचेचे ग्लास घेतले आहेत. त्याचबरोबर मी एक रेड पेन घेतला आहे. आता ह्या 2 स्टिकी नोट ज्या आहेत, त्यावर तुम्हाला पहिल्या एका नोटवर लिहायचं आहे करंट रिॲलिटी. सो माझी करंट रिॲलिटी काय होती, तर तेव्हा माझ्या बँकमध्ये फक्त ₹10,000 होते. तर मग मी काय केलं, करंट रिॲलिटीमध्ये मी लिहिलं माय बँक बॅलन्स इज ₹10,000. जे काही तुमची करंट रिॲलिटी आहे ती तुम्हाला खरी खरी लिहायची आहे. ओके, ही झाली माझी करंट रिॲलिटी. त्यानंतर एका ग्लासमध्ये मी पाणी घेतलं आहे ऑलरेडी. म्हणजे त्याच्यामध्ये परत ग्लास भरून तुम्हाला दाखवण्यामध्ये माझा वेळ जायला नको, म्हणून मी ऑलरेडी पाणी घेतलं आहे. आणि हे पण पाणी तुम्ही जेवढं पिणार आहात तेवढंच पाणी घ्या, कारण हे तुम्ही चार्ज करणार आहात तर ते पाणी वेस्ट गेलं नाही पाहिजे. तर मी ह्या पाण्याने भरलेल्या ग्लासामध्ये ही माझी करंट रिॲलिटी जी आहे ही स्टिकी नोट आहे. जर स्टिकी नोट नसतील तर एक पेज घ्या आणि ती पाहिजे तर ते काहीसुद्धा ग्लू किंवा फेविस्टिक लावून किंवा सेलोटेप लावून तुम्ही त्याच्यावर स्टिक करू शकतात. तर मी इथे हे माझं पेज जे आहे स्टिकी नोट हे मी स्टिक केलं, हे बघा. त्यानंतर दुसरं होतं माझं डिझायर रिॲलिटी. सो माझी डिझायर रिॲलिटी काय होती, तर मला डिझायर रिॲलिटी हवं होतं की मला माझा बँक बॅलन्स हा मला 10 लाख बघायचा होता माझ्या बँकेमध्ये. सो मी लिहिलं तिथे डिझायर रिॲलिटी माय बँक बॅलन्स इज ₹10,00,000. हे मी एका स्टिकी नोटवर लिहिलं. ओके, सो हा मी फ्रंट कॅमेऱ्याने करते तर तुम्हाला लिहिलेलं उलटं दिसेल ह्याच्यामध्ये. सो ही माझी झाली डिझायर रिॲलिटी. ओके, ही माझी झाली डिझायर रिॲलिटी. ती मी जो ग्लास रिकामा आहे त्या ग्लासवर मी माझी ही डिझायर रिॲलिटी स्टिक केली. ओके, आता मी काय करणार आहे, जो हा करंट रिॲलिटीवाला जो ग्लास आहे ज्याच्यावर मी लिहिले माझी करंट रिॲलिटी, ते जे पाणी आहे ते मी माझ्या डिझायर रिॲलिटी लिहिलेल्या ग्लासमध्ये ओतणार आहे. ओके, आणि जेव्हा मी ओतणार म्हणजे काय होणार आहे की तुम्ही तुमची जी करंट रिॲलिटी आहे ती तुम्ही शिफ्ट करून, तुम्ही क्वांटम जम्प करून तुम्ही जी तुमची डिझायर रिॲलिटी आहात ती तुम्ही आता जगत आहात, हा त्याचा अर्थ होतो. तर मी काय केलं, हे पाणी घेतलं आणि माझ्या डिझायर रिॲलिटीमध्ये टाकलं. ओके, सो आता मी काय करणार, ही झाली माझी डिझायर रिॲलिटी. ती मी हा ग्लास जो आहे हा मी हातामध्ये पकडणार आणि व्हिज्युअलाइज करणार. काय व्हिज्युअलाइज करणार, तर जर माझ्या बँकेमध्ये जर ₹10,00,000 आले तर मला कसं फील होणार आहे, मी कसं फील करणार आहे, ते जसं मला हवं तसं, म्हणजे एक रिॲलिटी म्हणजे रिॲलिटीमध्ये तुम्ही ते व्हिज्युअलाइज करणार. त्यामध्ये हा ग्लास पकडायचा आणि तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे फक्त की तुम्हाला कसं वाटतं आहे जेव्हा तुमच्या बँकमध्ये तेवढी अमाऊंट असेल तेव्हा. तर मग मी व्हिज्युअलाइज करते आहे की माझ्याकडे तेवढी आता अमाऊंट आहे जी मी डिझायर रिॲलिटीमध्ये लिहिली आहे आणि मी खूप खुश आहे, मला खूप आनंद होतो आहे. मला खूप स्वतःवर म्हणजे मला कौतुक वाटतं आहे की आज माझ्याकडे एवढे पैसे मी स्वतः जमा केले आहेत आणि मला खूप रिलॅक्स वाटते आहे आणि खूप सिक्युअर फील होते आहे. सो मी खूप खुश आहे असं मी व्हिज्युअलाइज केलं. आता हे जे पाणी आहे हे तुम्ही प्यायचं आहे. हे पाणी जेव्हा तुम्ही पिणार तेव्हा काय होणार, मी ऑलरेडी जेव्हा व्हिज्युअलाइज केलं तेव्हा माझ्या जी थॉट्सची जी एनर्जी आहे ही ऑलरेडी ह्या पाण्यामध्ये, ह्या पाण्याच्या मॉलिक्युल्समध्ये ही मिक्स झाली आहे. तर हे पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत हे माझ्या बॉडीमधल्या पाण्याच्या मॉलिक्युल्सबरोबर काय होणार आहेत, मर्ज होणार आहेत. आणि त्यामुळे ही जी माझी डिझायर रिॲलिटी आहे ही लवकरात लवकर माझ्या खऱ्या रिॲलिटीमध्ये ही उतरून येणार आहे. ही लवकरात लवकर येणार आहे टाईम ट्रॅव्हल करून, म्हणजे क्वांटम जंप तर झाली आहे तर ही लवकरात लवकर टाईम ट्रॅव्हल करून ऑलरेडी ही माझ्याकडे आली आहे. तर आता हे जेव्हा मी पाणी पिईन त्याच्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते. हे जे पाणी आहे मी पियाली
आता ह्याच्यानंतर काय होणार आहे, सो मी ही जी माझी करंट रिॲलिटी जसे पेज आहे हे मी फाडून टाकणार. म्हणजे ही आता माझी करंट रिॲलिटी नाही आहे. करंट रिॲलिटी आता माझी काय असणार आहे, जी मी लिहिलेलं आहे ही करंट रिॲलिटीचं पेज मी टाकून दिलं आहे. हे तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे. आता ही जी डिझायर रिॲलिटी जी मी लिहिली आहे ही मी स्टिकी नोट काढते आणि हे जी आत्ताची जी डिझायर रिॲलिटी आहे ही माझी आत्ताची झाली करंट रिॲलिटी. मी असंच फील करणार आहे, असंच स्वतःला आता मी असंच समजणार आहे, अशीच लाईफ मी जगणार आहे आणि मी हेच फील करणार आहे की ही माझ्याकडे ऑलरेडी आहे. ही झाली माझी डिझायर रिॲलिटी जी आता ऑलरेडी माझ्याकडे आहे. आजपासून तुम्ही असंच वागणार आहात, असंच व्हिज्युअलाइज करणार आहात, असंच फील करणार आहात आणि हे पूर्ण झालं आहे असं समजणार आहात. आणि हे जे पेज आहे ते मी माझ्या डायरीमध्ये ऑलरेडी लावलेलं आहे, कारण मी ऑलरेडी केलेली आहे. सो त्यामुळे तुम्हाला दिसेल इथे ही माझी करंट रिॲलिटी मी लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं होतं माय बँक बॅलन्स इज 10 लाख रुपीज. आणि हे जेव्हा मी केलं तेव्हा 1 वर्षानंतर खरंच माझा बँक बॅलन्स 10 लाख रुपीज झाला. मी ह्याच्यासाठी काही एफर्ट्स घेतले नाही आहेत, कारण मी कुठलीही मेथड करते तर माझ्यासाठी ही खूप मेथड आहे आणि इझी अँड एफर्टलेसली माझ्यासाठी काम करणार आहे. त्यामुळे ॲक्शन तर मी घेतली नाही असं नाही, ॲक्शन तर तुम्हाला घ्यावंच लागतं, कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ॲक्शन ही तुम्हाला घ्यावंच लागतं. तर ॲक्शन मी घेतलं, पण जसे मी खर्च करते तसे मी खर्च केले. जेव्हा मला जमलं तेव्हा मी पैसे साठवले आहेत. सो ह्याच्यामध्ये काय झालं आहे की मला जे मी लिहिलं आहे हे ऑटोमॅटिकली झालं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ही 2 कप मेथड करता, जेव्हा तुमची जी डिझायर रिॲलिटी तुम्हाला हवी असते ही ऑटोमॅटिकली पूर्ण होते. मी ह्याच्यासाठी काही कष्ट घेतले नाही आहेत ना, स्वतःला त्रास करून घेतला आहे, करायचं असं काही करून घेतलं नाही आहे. मी खूप इझिली आणि एफर्टलेसली केलेलं आहे. त्याला 1 वर्ष लागलं, पण ती गोष्ट झाली आहे. त्यामुळे हे खरं आहे की जेव्हा तुम्ही 2 कप मेथड करता, तेव्हा तुम्ही जेव्हा क्वांटम जंप करता तेव्हा तुमची जी डिझायर रिॲलिटी ही पूर्ण होते. तुमच्या ही प्रेझेंट रिॲलिटीमध्ये ती येते. त्यामुळे 2 कप मेथड ही नक्की करून बघा आणि ही 100% काम करते. आणि हे मी तुम्हाला सांगते आहे, कारण मी हे स्वतः एक्सपिरियन्स केल्यानंतर 1 वर्षाने हे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगते आहे की हे खरं होतं म्हणून. सो ही जेव्हा तुम्ही मेथड करता तेव्हा बऱ्याच वेळेला मी ऐकलं आहे काही लाईफ कोचेस म्हणत असतात की ही मेथड तुमची जिथपर्यंत पूर्ण होत नाही डिझायर तिथपर्यंत सारखं करत राहा. तर असं करायचं नाही आहे. क्वांटम जंपिंग फक्त एकदाच होते. ही मेथड फक्त एका वेळेला एकाच डिझायरसाठी आणि एकदाच करायची आहे. जर तुम्ही ही मेथड जिथपर्यंत तुमचं डिझायर पूर्ण होत नाही तिथपर्यंत करत बसाल तर तुम्ही डेस्पेरेट व्हाल आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल, कारण तुमच्या मनामध्ये त्या फिलिंग्स तयार होतील की अजून होत नाही आहे. तर आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये डेस्पेरेट व्हायचं नाही आहे. क्वांटम जंपिंग ही फक्त एकदाच होते, त्यामुळे फक्त ही एकदाच मेथड करा. फक्त जेव्हा तुम्ही ही मेथड कराल त्यानंतर जसं मी माझ्या बुकमध्ये लावलेलं आहे, हे बघा ह्याच्यात मी तुम्हाला दाखवलं, स्टिकी नोट मी लावलेली आहे. सो जेव्हा तुम्ही हे लावाल त्याच्यानंतर जसं आपण गोल कार्ड रीड करतो तसं तुम्ही हे रोज किंवा तुम्हाला जेव्हा कधीही जमेल तेव्हा तुम्ही ही नोट रीड करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला सारखं करायची गरज नाही आहे. फक्त एकदाच तुम्हाला 2 कप मेथड करायची आहे. त्यामुळे काही चुकीच्या समजूत करून घेऊ नका आणि जिथपर्यंत तुमचं कुठलं डिझायर पूर्ण होत नाही तिथपर्यंत सारखी एका डिझायरसाठी रिपीट करत बसू नका. एकदाच करा. ओके. सो हे जेव्हा तुमचं एका डिझायरसाठी जेव्हा तुम्ही कराल, कारण क्वांटम जंपिंग एकदाच होते आणि ही 2 कप मेथड हे तेच आहे की तुमची क्वांटम जंप झालेली आहे आणि तुमचं डिझायर पूर्ण झालेलं आहे. सो ही एकदाच ही मेथड करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर जसं मी बघून ही नोट स्टिक केलेली आहे माझी डिझायर रिॲलिटीची, तसं तुम्ही स्टिक करून तुम्हाला हवं तेव्हा शक्य झालं तर रोज तुम्ही ते वाचलं तरी चालेल. ह्याच्यामुळे काय होणार आहे ते जे तुमचे डिझायर रिॲलिटी आहे हे नेहमी तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत वाचून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आठवण करून देणार आहात बस. सो नक्की करा. तुमचे जे कुठलेही डिझायर्स आहेत त्यासाठी ही मेथड करा आणि मला कळवा की तुम्ही कुठले तुमचे डिझायर्स अचीव केले आहेत. कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि मलासुद्धा तुमचे एक्सपिरियन्स, तुमचे अनुभव वाचायला खूप आवडेल. आणि ही मेथड करून तुम्हाला सांगायचा हाच माझा ह्याच्या पाठचा हेतू होता की तुमचे जे काही डिझायर्स आहेत हे तुम्ही क्वांटम जंप करून लवकरात लवकर तुमच्या लाईफमध्ये घेऊन येण्यासाठी. सो ही मेथड काम करते. 1
वर्ष लागलं मला, पण ही मेथड 100% काम करते. कारण जेवढे मोठे डिझायर्स तेवढे तुमचे युनिव्हर्स टाईम तर घेणार. असं नाही की मी आज केलं तर मला लगेच उद्याच्या उद्या मिळणार. टाईम घेतला, पण सगळी इझी अँड एफर्टलेस झालं आणि माझी ती डिझायर पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला करून बघायचं असेल, तुम्ही छोटंसं कुठलं तरी तुमचं डिझायर असेल त्यासाठी करून बघा. तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्यायला स्टार्ट करा आणि बघा की तुमची क्वांटम जंपिंग होऊन तुमचे डिझायर्स पूर्ण झालेले असतील. तर नक्की 2 कप मेथड करून बघा आणि मला तुमचे अनुभव शेअर करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे इथपर्यंतच होतं. थँक यू फॉर वॉचिंग.